बिल्ली के प्यार में पड़ा करने लगा तोबा तोबा। ज्यावेळा जगात काही नाहीये त्यावेळा आदि पुरुष भगवान सदाशिवाने या पृथ्वी तलावर अवतार घेतला। आदि पुरुष आणि म्हणून आद्यवासी आणि मग शब्द अपभ्रंशित झालेला रूढीवादात आला आदिवासी शब्द कसा आहे लक्षात घ्या सगळे बोलतो कसा आहे आद्यवासी। आद्य म्हणजे पूर्व परंपरेने ज्या प्रदेशामध्ये जो निवास करतो तो आदिवासी। आपण सगळे जेवढे आहोत या भागात आलेले तेली माळी कुणबी आदिवासी समाजाच्या भूमीवर अतिक्रमण करत आपली वसाहत आपण वसवली। मूळचा घेतला जो वर्ग आहे तो आदिवासीच आहे। आदिवासी समाजाचा इतिहासातून आपण जर बघायला लागलो पौराणिक इतिहास सामान्य इतिहासाबद्दल नाही बोलत कारण सारखा फिरस्ती आहे मी बरं का। फिरस्ती म्हणजे थोडी घालून फिरतो असा अर्थ नाही। फिरस्ती याचा अर्थ अभ्यास करत करत ज्या ज्या भागात जातो त्यातला जर अभ्यास करायचा आणि कीर्तनकारांमध्ये हे जर टेक्नॉलॉजी असेल तर तो समाजाला त्याची दिशा देईल। अन्यथा अल्पबुद्धीने संकुचित झालेला लिमिटेड कीर्तनकार असेल तर समाजाला संघटित करण्याकरता दिशा देण्यामध्ये तो कमजोर होतो। अनेक किल्ले आपल्या भागात आहेत त्या देवगड किल्ल्यावरचा आपण जर इतिहास बघायला लागलो आदिवासी राजा आपला जाडबा याची विलास आपली युनिव्हर्सिटी आहे सागर। सागर म्हणजे पलीकडे जर गेलो आपण तर त्रिवेणी संगम लागते तीर्थराज प्रयाग ज्याला म्हणतो तिथपर्यंत आपल्या देवगड किल्ल्याची सीमा आहे। देवालय अनेक आहे तीर्थ अनेक आहे आणि स्वाभिमानानं बोलायचं झालं आपल्या मध्य प्रदेशाच्या भूमीबद्दल तर ज्या ज्या वेळेला राजकीय संकट राजघराण्यावरती आली आणि त्यांना परांगदा होऊन कुटुंबापासून दूर जाऊन राहण्याची पाळी आली त्या वेळेला त्या देवानी त्या राजांनी त्या राजकीय घराण्यातल्या महिलांनी मध्य प्रदेशचाच आश्रय घेतला। मग त्यात सगळ्यात प्रथमतः या मध्य प्रदेशात राहायला कोण आलं सूर्यवंशाचा राजा राम 12 वर्ष 11 महिने चित्रकूटच्या भूमीवरच राहिले पण एवढ्यावर भागलं नाही। कुणीतरी आक्षेप घेतला सीता मातेच्या चारित्र्यावर आणि गरोदरावस्था तिची असताना तिला देखील राजकीय अस्तित्वापोटी राजा रामचंद्रांनी वाल्मिक आश्रमात पाठवलं। तो आश्रम देखील मध्य प्रदेशात जे म्हणतात एमपी वाल्यांना काही डोकं नाही त्यांना एकच म्हणायचं एमपीचा तुम्ही नीट अभ्यास केला नाही। मध्य प्रदेशातल्या लोकांना डोकं राहिलं नसतं इथल्या भूमीचं पावित्र्य आणि सोयीदार राहिले नसते तर राजा राम आणि आई जगदजननी सीता आपत्ती आणि संकट काळामध्ये मध्य प्रदेशाचा आश्रय घेऊन या ठिकाणी त्यांनी निवास केला नसता। विठ्ठला त्याही पुढे जाऊन आपण मध्य प्रदेशाच्या बुद्धीचं आकलन करण्याचा प्रयत्न करूया। थोडं अभंगाच्या बाबतीत जातोय आणि माझा अभंग बरोबर टप्प्यावरती येतो। पुढचा टप्पा जर आपण विचारात घेतला त्यांनी जगाला ज्ञान सांगावं जगाला ज्ञान सांगावं ज्याला जगाचा गुरु म्हटलं जातं। कृष्ण वंदे जगत गुरु कृष्ण कोण आहे जगाचा गुरु त्यांनी जगाला ज्ञान सांगावं गीता सांगून अर्जुनाचा आध्यात्मिक उत्कर्ष आणि प्रगती करावी। श्रीमद भागवत ग्रंथ सांगून उद्धवासारख्या लाडक्या परमभक्ताला मोक्षाचं माध्यम द्यावं। तो जगाचा गुरु असलेला भगवान कृष्ण मध्य प्रदेशातल्या एका शिक्षकाचा विद्यार्थी आहे आणि त्यांचं नाव सांदीपनी आहे। म्हणून ते म्हणतात
एमपीचे टेम्प आहे त्याचा कान धरायचा आणि त्याला सांगायचं हे पहिले वाच, तुला काय दिसते यात, काय दिसते, आम्ही काय कोण्या लेव्हलचे आहोत नाही का. म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही. अनेक किल्ले आपल्याजवळ याची विरासत आहे. त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर बैतूलच्या पुढचा खेडला नगरातला किल्ला, त्याच्याजवळ मराठी भाषेचे आद्य कवी माऊली ज्ञानदेवाच्या आधी 50 वर्ष किंवा 100 वर्षाच्या आधी झाले, ज्यांनी वेदांत ख्याताच्या 2 ग्रंथाची रचना केली. एक विवेक सिंधू आणि परमामृत. या ग्रंथाचा रचयिता काय नाव आहे स्वामींचं? मुकुंदराज स्वामी. मुकुंदराज स्वामी. त्यांची समाधी बैतूल किल्ल्यावरच, खेडला किल्ल्यावरच आहे. हे भूषण आहे. म्हणून एवढे शिक्षित आहे. टाळ वाजवायचा पण क्वालिफाईड होऊन वाजवायचा. कीर्तन करायचं पण क्वालिफिकेशन मिळवायचं. अभ्यास करायचा, अध्ययन करायचं आणि त्यातून आपल्या समाजाला दिशा द्यायची. आज इतिहास पुरुषाचा जन्मदिवस आहे. काय गड्या नाव त्यांचं? छत्रपती शिवराया. आज त्यांचा जन्मदिवस आहे. सकाळच्याच वेळेला रॅली वगैरे झाली आपल्या कार्यक्रमातून. 6 तास सतत आज कंटिन्यू बोलत होतो आणि प्रवास केला. त्यात थोडा आवाजावर या थंडीचा परिणाम झाला. सातत्याने 4 महिने झाले रोजच 6 ते 7 तास बोलतो माईक पुढे. एकही दिवस गॅप नाही. आजही तुमच्यामध्ये आलो तर त्यातलं उरकवूनच आलो. इतिहास पुरुष याचा मूळचा जन्म आणि मूळचा संबंध काय. ज्या खानदानीमध्ये सूर्यवंशात आपण जन्माला आलो त्या खानदानी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपले पूर्वज राहत होते, हल्दी घाट किंवा मेरठ म्हणतात, तिथला सम्राट राजा महाराणा प्रताप. आपण सगळे त्याच्या खानदानीचे आहोत. आपण सगळे तिकडचे आहोत. इकडचे नाही. इकडे आलो व्यवसाय आपण आपले थाटले पण मुळात आपण इकडचे नाही आहोत. राजपुत्र आहोत आपण सगळे. क्षत्रिय कुमार आहोत. त्यावेळेला कोणी अंगावर नाही घ्यायचं. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा प्रसंग आला पण या हिंदूवरती आक्रमण करण्याकरता परधर्मीय पहिल्यांदा शिरले. पारशी आणि यहुदी लोक मुस्लिम समाजाचे. कलकत्त्यात त्यांनी प्रवेश केला सौदी अरबवरून आल्यानंतर आणि आपल्या राहण्याचं राहणीमान बघितलं आणि कुत्सित एक शब्द आपल्याला त्यांनी नामांकित केला. तो शब्द आहे हिंदू. लक्षात घ्या. विद्वानांनी याची केलेली व्याख्या आणि तत्कालीन त्या लोकांनी आपल्याला हिंदू बनण्याचं केलेलं धाडस. त्या हिंदू शब्दाचा त्यांनी कोणत्या अर्थाने वापर केला तो अर्थ तुम्हाला सांगतो. हिंदू संधी आणि वेगळा आहे. हिंदू जो काय तोंडी आहे त्याला अक्कल नाही. कुठं संडास करावा, कुठं लघवी करावी याची बुद्धी नाही, असा हीन जातीचा गुलाम त्याला हिंदू संबोधल्या जायचं आणि तो शब्द रूढीवादात आला. वास्तविक हिंदू धर्म, हिंदू हा शब्द आपल्याला नाही, आपल्याला सनातन धर्मीय किंवा आर्य म्हटलं जातं. आर्य याचा अर्थ असा, या आर्यावर्तात राहतो म्हणून आर्य. आपल्या देशाची नावं बदलत गेली कालखंडानुसार. आर्यावर्त, जम्बूद्वीप पहिल्यांदा, नंतर आर्यावर्त, आर्यावर्तानंतर भरतखंड हे नाव आपल्याला आलं आणि आपला धर्म राहिला सनातन धर्म. नीट लक्षात घ्या. माझ्या बोलण्याचा भाव नीट लक्षात घ्या. ज्यावेळेला आपल्या सनातन धर्मियावर आक्रमण होताना तिथल्या समाजाला, मुस्लिम समाजाने केलेल्या आक्रमणाची दिशा, त्यांच्या मनात असलेला ग्रह आणि कूटनीती समजायला आली नाही. बरोबर ते लोक हेरायचे. एक राजा, 2 भाऊ. एक राजा आहे, एक सत्ताहीन आहे. राजापासून तो नाराज आहे, त्याच्याशी दोस्ती जोडायची, त्यातला गुप्त भेद घ्यायचा, त्याला आधार द्यायला उभं व्हायचं, सैन्यात त्याला संमिलित करून त्याच्या पक्षात युद्ध त्याच्या मोठ्या भावाशी करायचं.
मोठ्या भावाचा जीव घ्यायचा, राजा याला बनवायचा आणि महिना 2 महिन्यात त्याला कापायचा आणि साम्राज्य मुसलमानांनी भोगायचं. असं करता करता 650 वर्षाची कारकीर्द या मुसलमानांनी आपल्यात घालवली. एवढी कारकीर्द भोगताना अपहरणाची बाजू 2 भागात राहिली. मुस्लिमांच्या आक्रमणामध्ये लूट 2 पद्धतीची होत होती. बड़े ध्यान से सुनना. 2 प्रकारची लूट होत होती. एक स्त्रियांची आणि एक इथल्या धनाची. स्त्रियांना देखील धन मानलं जायचं आणि लुटून दिलेल्या स्त्रिया यांच्या घरी यांनी नको त्या कामाला वापरायच्या. 2 प्रकारची लूट करताना 650 वर्षाचा कालखंड घातला गेला. त्यात अनेक आपले पूर्वज बळजबरीने कन्व्हर्टेड झाले आणि मुस्लिम धर्म सत्ता आणि शस्त्राच्या टोकाखाली आपल्याला स्वीकारावा लागला. राग नाही मानायचा, पण इतिहास असा आहे, सगळे लक्षात घ्या. शिवरायाची जयंती आहे म्हणून मी तुम्हाला स्पष्ट बोलतो, उघड बोलतो. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करण्याकरता उत्तर हिंदुस्थानचा सम्राट क्षत्रिय वंशीय महाराणा प्रताप धीरे धीरे या कूटनीतीला बळी पडत त्याचे जेवढे सहकारी होते काही मारल्या गेले, काही फितूर झाले. इतिहास असा बोलते, मराठी माणूस फितूर व्हायला वेळ लागते, पण हिंदू माणूस लवकर फितूर होते आणि गद्दारीला पात्र ठरते. आणि या एका सदराखाली गद्दारी करता करता हिंदूंचं साम्राज्य अल्पमतात आलं आणि सम्राट मुसलमान झाले. त्यावेळेला ही परिस्थिती आली. महाराणा प्रताप हातात शस्त्र घेऊन संघर्ष करत राहिला. बलवान होता. त्याच्या हातातली भाला 5 क्विंटल वजनाची होती, पण फेकताना 1 किलोमीटर अचूक नेम साधणारी होती. एखाद्या हत्तीवर जर नेम मारला महाराणा प्रतापांनी भाला फेकून आर पार त्याच्या शरीरातून भाला जात होता आणि जमिनीमध्ये त्याचा पॉइंट पडत होता. त्याला उपडण्याकरता 5-5 माणसं लागत होती. ही ताकद त्याच्या भाल्यात. एकटा पडत राहिला, एकटा पडत राहिला. सत्ताहीन झाला. दरबार सोडून वनात राहण्याची दुर्दैवी पाळी आली. कधी काळी आपल्याला लहानपणात एक कविता होती, एक पैनी तलवार मुझे लाकर दे दो. कारण महाराणा प्रतापाची मुलगी आणि परिवार जंगलामध्ये राहताना गवताचं बी आणावं, कांडावं, त्याच्या भाकरी कराव्या आणि अर्धी भाकरी खावी. ती अर्धी भाकरी या राजकुमारीच्या वाट्याला आली. एक रान मोक्या आला आणि ती अर्धी भाकरी घेऊन गेली. आता खाण्याकरता काही राहिलं नाही. रडायला लागली राजकुमारी. त्याला ती म्हणते शौर्यानी, एक पहली तलवार तो मेरे हाथ में दे दो, मुगलों को मैं बता दूंगी कि हिंदुस्तान की नारी की शरीर में क्या ताकत है. असा कालखंड चालताना शेवटी उत्तर हिंदुस्थान मुसलमानाने गिळंकृत केलं आणि अपरात्री महाराणा प्रताप वेश पालटवला, वेश बदलवला आणि चित्रकूटचा 100 किलोमीटर घाटीचा जंगल पार करत ज्या ठिकाणी दिवसा वाघ राहतो अशा ठिकाणी अपरात्री त्यांना कळलं संत तुलसीदासजी मंदाकिनी नदीच्या काठावर झोपडी बनवून आणि रामाची तपश्चर्या करतात. त्यांच्या जवळ आले. अंगावर तो बांगरुंगरा बाजूला केलं आणि अपरात्री महाराणा प्रताप बोलायला लागली, तुलसीदास जी, महाराज जी, आपका आशीर्वाद लेने के लिए आया हूँ. हिंदवी स्वराज्य की स्थापना मुझे तो करना है, लेकिन करूँ क्या? मेरे जितने हिंदू भाई है इन काफिरों की भाषा समझने में असमर्थ रहे और हिंदुस्तान गुलामी के आगोश में चला गया. आपसे निवेदन करता हूं कि हिंदू साम्राज्य आएगा कैसे? दोघांचा परामर्श झाला. कालांतराने
तुलसीदास जी म्हणतात चिंता मत करो, मेरे दिल में भी यही ख्वाहिश है, यही मेरी दिल की तमन्ना है कि हिंद भी स्वराज्य की स्थापना करे। तो चलो हम दोनों मिलकर एक कार्य करेंगे। तो महाराणा प्रताप कालांतराने त्या देहाचा त्याग केला, छत्रपती शिवरायांच्या रूपात महाराष्ट्रात जन्माला आला आणि तेच गोस्वामी तुलसीदासजी समर्थ रामदास स्वामीच्या स्वरूपात महाराष्ट्रात जन्माला आले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता दोघांनीही प्राणाची बाजी लावली। त्यामुळे आज आपण हिंदू राहिलो, अन्यथा आपण कोणी खान झालो असतो, कोणी पठाण झालो असतो आणि आपल्या सगळ्या माता बहिणी भगिनी कोणाच्या तरी बीबी झाल्या असत्या। विठाला ही क्रांती होत राहिली। बऱ्याच गोष्टीमध्ये पुढच्या माणसाचा कुटीलपणा समजला जात नाही। माझा कोणावरती आरोप नाही, पण छत्रपती शिवरायांनी आमच्या मुस्लिम लढवय्या शूर बांधवांना आपल्या फौजेमध्ये घेत, कारण हिंदूला आधार दिला नाही, मराठ्यांनी छत्रपती शिवरायाला पूर्णतः आपला आधार समर्पण केला नाही, अन्यथा एका मराठ्याने छत्रपती शिवरायाला लाडकी लेख देत स्लो पॉइझनचा प्रयोग करत शिवरायाचा जीव घेतला का? विठ्ठला अरे हम ठोक कर मैं आपको ये बात सिद्ध करके दूंगा। क्या बात है। समाजाला काही गोष्टी नीट द्यायच्या, ठीक आहे। एखाद्या वेळा माझी गोष्ट कोणी इतिहासकार कबूल करतील, कोणी कबूल करणार नाही, पण मी बोलतो ते 100% खरं बोलतोय। विठाला आणि असा छत्रपती शिवराया बरेच लढवय्ये महाशूर आमचे लाडके मुस्लिम बांधव त्यांच्या सोबत होते। आजही टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपले लोक तर आहेच, पण मुस्लिम बांधवांनी या देशाला काही बाबतीमध्ये जे यश मिळवून दिलं ते इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं। असा सुंदर त्यांनी आपल्याला पुरुषार्थाने काहीतरी दिलं आणि त्यात अनेक लोक असतील, त्यात आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे एका काळातले आपले ज्येष्ठ श्रेष्ठ महामहिम पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांनी मिसाईलचा शोध लावला आणि टेक्नॉलॉजी आणि लढण्याच्या योग्य टेक्नॉलॉजी मध्ये भारत अव्वल प्रमाणावर आला, त्याला कारण मिसाईल मॅन ऑफ इंडिया सर डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांनी दिलेली मिसाईलची देणगी आहे। त्यांचा गौरव म्हणून एकदा टाळी वाजवा। प्रत्येक गोष्ट धर्माच्या नावावर विभाजित नाही करायची, म्हणून आमच्यातल्या बुद्धिवादाचं मत आहे हिंदुस्थानात राहणारे धर्म जरी त्यांचा मुस्लिम असला तरी सगळे हिंदू आहे, या गोष्टीला आपल्याला सहमतच व्हावं लागेल। छत्रपती शिवरायांना मी मनाचा मुजरा करतो आणि माझ्या अभंगाचं चिंतन मी पुढे आरंभ करतो। पत्र लिहिणारे तुकोबराया आहे, ज्याला पत्र लिहिलं तो काशीचा विश्वनाथ आहे। काल शिवरात्रीचा पावन पर्व का झालाय, मी विचारतो अरे काल काय चिंतन झालं रे, म्हणून मला असं माझा टर्निंग पॉइंट इकडे आणावा लागला, अन्यथा मी दुसरा काहीतरी विषय डोक्यात घालून आलो होतो चालता, कारण हातात ग्रंथ धरायला वेळच नाही उरला, रोजच पडापडीचं जीवन झालं परमार्था करता, काही चिंता करायची नाही। पत्र लिहिणारी तुकोबराया आहे, ज्याला पत्र लिहिलं ते विश्वनाथ आहे। त्या तुकोबरायाचा अधिकार बोलायचं झालं तर रामेश्वर भट्टाच्या भाषेतच सांगावं लागेल। तुकाराम तुकाराम
तुकोबाराय एकच ज्यावेळेला सदैव वैकुंठ गमन करून तुकोबाराय वैकुंठात पोहोचले त्यावेळेला वैकुंठातल्या निवास करणाऱ्या लोकांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला. तुकोबारायांना प्रश्न विचारला, तू का राम, तू राम आहे काय? कारण रामाच्या जीवनात जो पुरुषार्थ आहे त्याही पेक्षा जास्तीचा पुरुषार्थ तुकोबारायांच्या जीवनात आहे. आई साहेब जिजामाता आवली हिनं मोल मजुरी करावी मिळवलेला जो काही मजुरीचा भाग असेल त्यातून विकत घेतलेल्या अन्नधान्याने भाकरी कराव्या आणि 5 ते 6 किलोमीटर दूर असलेल्या भंडारा डोंगरावरती आपल्या पतिदेवा करता शिदोरी न्यावी, नवरा आधी जीव घालावा आणि नंतर स्वतः जेवण करावं हा जिचा क्रम राहिला तिच्याबद्दल आक्षेप घ्यायचं काही कारणच नाही. तिचा तो अलौकिक पुरुषार्थ पाहिल्यानंतर पंढरीत पांडुरंग परमात्म्याचे लाडके तुकोबाराया, पण तुकोबारायाच्या आधी काटा काढण्याच्या नात्यानं जिजाबाईला पांडुरंगाचं पहिल्यांदा दर्शन आहे. डोक्यावरती शिदोरी येऊन निघाली आणि काटा रुतला भंडारा डोंगरावर. आता तर पांडुरंगाला शिव्याच घालायला सुरुवात केली, पण संतांनी दिलेल्या शिव्या देवाला गोड वाटते. हा संतांच्या शिव्या खायची आदत पडली देवाला. हा त्यावेळेला गुरुबा काकाचा मुलगा गुरुबा काकाच्या पायाखाली चिखल माती तुडवता तुडवता मेला. त्यावेळेला त्यांच्या धर्मपत्नी आल्या आणि नको नको त्या शब्दामध्ये देवाला कोचून बोलायला लागल्या. हा धावा धावा संसार बुडवी आणि शिव्या देताना आता आराधुरा नाही ठेवला. काळ्या विट्याचे काळ्या विट्याचे काळ्या झगडा करावा तर संतांनी करावा. एक दिवस आपलं कीर्तनच चालू होतं झगड्यावर आणि सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके आमदार आणि पूर्व मंत्री सुनील बाबू केदार पुढे बसले. चालू होते सुनील बाबू अर्धा तास झाला, तुम्ही 10 मिनिटासाठीच येणार होते. अर्धा नाही म्हणे शेंडे महाराज काही काळजी करू नका, तुमचं कीर्तन पूर्ण झाल्यावरच जाईल म्हणे. झगडाच सांगा म्हणे आज पिठाला. आठवड्यातून कुठेतरी एखादे आमदार किंवा मंत्री असतातच एखाद्या कीर्तनाला. आशीर्वाद आहे तुमचा सगळ्यांचा, लक्ष द्या. शिव्या द्यायला लागल्या, जिजामाता शिव्या द्यायला लागल्या. अरे जनाबाईनं शिव्या दिल्या त्या तर अलौकिकच आहे. हा अरे अरे विद्या मूळ माईच्या कारण्या तुझी माय रडकी झाली, सकाळ भावाशी जुडालेली. नाही का भावासोबतच लग्न. पण हा वेदांत शास्त्राचा विषय आहे, याचा अधिक विस्तार आपल्याला आज नाही करता येत. एखाद्या वेळेला कुठे कीर्तन असलं तर विचारा, त्याचा विस्तार करू. विठ्ठला जिजामाता शिव्या द्यायला लागल्या. तेवढ्या गुराखी म्हणून असलेला धावत झाला. आई काय झालं? काटा रुतवणारा हाच होता. काय झालं आई? काटा रुतला बाळ. मला काठी काढता येतात ना.
चांगल्या चांगल्याचे मी काटे काढले. लंकापती रावणाचा काटा काढला, मथुरा नरेश कंसाचा काटा काढला, हिरण्यकशिपूचा काटा काढला, हिरण्याक्षाचा काढला. बोल तर कुणी काढा रुतला? अरे बाळा पायाला रुतला रे, खूपच कळा लागल्या. आणि मग काटा काढण्याची स्टाईल असते. देव बसले, आई साहेबांचा पाय आपल्या पायावर ठेवला. 8 वर्षाची गोदीरवाणी मूर्ती, तोंडातला थुका लावायचा आणि पायाची माती आपल्या तोंडात घालायची. नाटक होतं देवाचं. संत चरणाची धूळ लागावी ही अपेक्षा आहे. आणि दाताने लुचून काटा काढला. आई साहेबांना एका सेकंदात बरं वाटायला लागलं, पण तेवढ्यात वॉटर बॅग मध्ये असलेलं पाणी सांडलं. इथंच घोटाळा झाला. बाळा काय नाव आहे रे तुझं? विठ्ठल नाव आहे माझं. हातात दगड घेऊनच धावली त्याच्या मागे. त्या एका विठ्ठलानं म्हणून नवरा पागल केला आणि तू आता काटा काढायला आला का? शांत झालं वातावरण. ज्या गुफेमध्ये तुकोबाराय भजन करतात त्या ठिकाणी शिदोरी घेऊन गेल्या, पण 5 किलोमीटर अंतरावरून आणलेलं पाणी सांडलं गेलं. आता प्यायला पाणी नाही. हाच गुराखी आला. अरे काळजी काय करता जिजामाता तुकोबाराय, काळजी का करता? भली मोठी एक दगडाची चाप बाजूने केली आणि अखंड वाहणारा पाण्याचा झरा त्या ठिकाणी लावला. अजूनही तो पाण्याचा झरा वाहतोच आहे. तुकोबारायच्या गुफेतून ही देणगी दिली आणि पांडुरंगाने प्रत्यक्ष दर्शन दिलं. जिजामातेला पहिल्यांदा तिच्या परम पुरुषार्थाने पतीची सेवा केली म्हणून. आणि तदनंतर तुकोबारायला विठ्ठला आणि या पद्धतीने दर्शन देणारे तुकोबाराया, दर्शन देणारे पांडुरंग परमात्मा अधिकाराने एवढे मोठे तुकोबाराया. त्याचे पुढे जाऊन सांगू. तुकोबाईने अभंगवाणी लिहिली. दगड बांधला आणि 13 दिवस बुडवली. ती गाथा पाण्यामध्ये बुडवली. परमात्मा स्वतः ती गाथा तुकोबारायच्या स्वाधीन करतात. 5 दिवस आधी ते गेलेले होते. 13 दिवस नंतर उपवास करून आणि ती गाथा मिळावी याकरता निश्चक्र आरंभ केलेलं होतं. त्यावेळेला प्रार्थना केली, देवा ही गाथा 18 दिवस तुम्ही पाण्यात ठेवली. नंतर तुकोबारायला कोरडीची कोरडी दिली. मग ही गाथा त्या 5 दिवसाच्या कालावधीतच का परत केली नाही? पांडुरंग परमात्मा उत्तर देतात, सगळे कान उघडे ठेवून ऐका. पांडुरंग परमात्मा म्हणतात, मी ही गाथा कोरडीच्या कोरडी तुकोबारायच्या स्वाधीन करण्याकरता 5 दिवसांनी तयार होतो. पण ज्या वेळा इंद्रायणी मातेला नदीला ही गाथा परत मागायला गेलो, त्याला रडत रडत इंद्रायणी माता माझ्याशी बोलली, पांडुरंगा तुकोबारायच्या गाथेचं मी पारायण करते आहे. माझं पारायण संपायला अजून 13 दिवस लागतील. पारायण संपलं की कोरडीची कोरडी ही गाथा मी तुमच्या हातात देणार आहे. आणि त्याकरता ती गाथा इंद्रायणी जवळच ठेवावी लागली. त्या इंद्रायणीने सकुशल ती गाथा 18 दिवसानंतर आमच्या स्वाधीन केली. ज्या गाथेला इंद्रायणी नदी वाचावी असे मनात अपेक्षा ठेवते ते तुकोबारायचं साहित्य अलौकिक आणि दिव्य ती अभंग आहे. विठ्ठला पत्र विश्वनाथाला पत्र आहे. या विश्वनाथाला ज्या ठिकाणी स्थापित केला किंवा स्वयंभू उभा राहिला त्या भूमीचा इतिहास आहे. कारण शिवमहापुराण कथा चालू आहे या ठिकाणी. इतिहास आहे. कैलास पर्वतावर निवास करणारे भोलेनाथजी आई साहेबासोबत वैवाहिक संबंध जुळल्यानंतर दोघेही नांदायला लागले. प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य असते आपल्या पत्नीला खुश ठेवणे आणि तिच्या आवडीनिवडी पुरवणे. आई साहेब बोलायला लागल्या, का हो राहणं आपलं कैलासात, वडाचं झाड आहे, झाडाखाली आपलं वास्तव्य आहे. हिमाचल पर्वतराजाचा जावाई झाडाखाला थोडीच असेल हो. म्हणण्याकरता देवाजवळ ऐश्वर्याला काही कमी नाही. माहेराला आई साहेब
भेट द्यायला जातात तर 60 ते 70 हजार सैन्य जिच्या सोबत चालते ते झाडा घालत नाही बोलल्या जातं फक्त यांना ऐश्वर्याला काही कमी नाही आई साहेब बोलायला लागल्या माझ्या आवडीचं असं नगर तुम्ही वसवावं ज्या नगरामध्ये बराच काळ आपण सहनिवास करताना विहार करू त्याकरता आनंदवनाची निर्मिती केली ते आनंदवन म्हणजे काशी तीर्थ क्षेत्र आहे गंगेचा पावन किनारा कलकल निनादिनीच्या ठिकाणी गंगा वाहते आहे ज्या गंगेमध्ये आपल्या पूर्वजाच्या अस्थी जर शिरवल्या तर जेवढे दिवस त्या अस्थी ते हाड ते फुलं गंगेच्या पाण्यात राहतात तेवढे 1000 वर्ष ज्याच्या अस्थी आहे त्या जीवाला स्वर्गात राहण्याची सुवर्ण संधी मिळते असा त्या गंगेचा अधिकार ती गंगा त्या ठिकाणी प्रवाहित त्या गंगेचा पावन किनारा आनंदवन ज्याला म्हणतात ते आनंदवन आणि या नगरामध्ये आई भवानी सहित परमात्मा निवास करायला लागले पण जगताची परम आल्हादिनी शक्ती सहित आहे रचना कशावरती केली या नगराची प्रत्यक्ष त्रिशूळावर म्हणून भारत भूमीमध्ये काही तीर्थस्थान आहे प्रलय काळामध्ये त्या स्थानाचा कधीच क्षय होत नाही त्या सुदर्शन चक्रावर धारण केलेलं पंढरपूर आणि त्रिशूळावर धारण केलेली काशी नगरी आहे कितीही प्रलय आला तरी या नगराला कधीच बाध येत नाही या नगराचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी मरणाऱ्या जीवाच्या कानात सांब सदाशिव राम नामाचा गजर करते म्हणून त्या ठिकाणी मरणारा कोणी असला तरी त्याला यमराजाला मुक्ती द्यावी लागते असं त्या भूमीचं महात्म्य आहे त्या ठिकाणी वारकरी जाण्याकरता निघाले तुकोबराया येतो बरे का आम्ही काशीला जाण्याकरता निघालो ताबडतोब हातात कागद घेतला आणि विश्वनाथाकरता पत्र लिहायला लागले त्या पत्राच्या अभंगातील पहिलं कडवं आजची अभंग तुम्ही विश्वनाथ
पत्र कोणाला लिहायचं? पत्र लिहिणारे तुकोबाराया, पण ज्याला पत्र लिहिलं ते भगवान सांब सदाशिव विश्वाचा नाथ मानला याला. रहस्य यामध्ये या विश्वनाथ एका शब्दावर आपल्याला 7 दिवसाची 2-2 तासाची चिंतन मांडता येतील. पण माझा आता पाऊण तास सोडला. काळजी करू नका, बरोबर मी टोकाला लिहितो म्हणून. विश्वनाथ आहे, ही जर विश्वनाथ आहे तर ज्याला विश्वाचा चालक देवाचा देव भगवान पांडुरंग मानतो तो कोण? सहज प्रश्न तयार होईल. या प्रश्नाचं उत्तर देतो मग पुढे जातो. भजन करा विठ्ठला विठ्ठला.